असलेल्या नेत्यांचं काही आमदारांचं नाव लिहून चिठ्ठी नाव लिहून मरणार आहे, आत्महत्या करणार आहे. मला हे मेसेज आल्यानंतर मी सभागृहात सांगितलंय की सभागृहात तुम्ही त्यांचं नाव कट केलं, ते नाव कोणतं आहे म्हणून. हे कळाल्यानंतर माझ्यावरची वेळ आली. त्यांच्या कार्यकर्त्याला आत्महत्या करतो म्हणल्यानंतर इथून पळून गेलेले तुम्ही बघितलं सगळ्यांनी कशा पद्धतीनं पळ काढून पळा लागले ते. आता त्यांना माहित आहे अर्ध्या एक तासामध्ये नाव सांगायला बघा 25-26 लोकांनी फॉर्म भरलेला आहे. त्यांच्या पक्षात कोण लोक कष्ट काढले, कोण पार्टी वाटण्यासाठी मोठं केलं पार्टीला, आणि आता मलाही कोण खायला लागलंय. त्याच लोकांच्या विरोधात त्यांचा रोष आहे. रडत रडत मेसेज केला, मी तुम्हाला नाव सांगू शकतो, ते तुम्हालाही रोज भेटतात. त्यांनी सांगितले मी अर्ध्या तासात नाही आत्महत्या केलो. हे मेसेज मिळाल्यानंतर पळून गेलाय का? हे पळून गेला कशामुळे माहिती आहे का? त्यांच्या भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता माझं नाव यादीत नाही म्हणल्यावर त्यांना पण मेसेज टाकला, नरेंद्रला मेसेज टाकला आणि मला मेसेज टाकला. आम्हाला तुम्हाला विनंती आहे हा विषय तुम्ही सभागृहात सांगा म्हणून त्यांनी बोलायची वेळ आली. बघा ते कशा पद्धतीने तरमत आहे कार्यकर्ता. अशा कित्येक लोकांना तुम्ही कुणाची नावं काढली. मला जर अजब वाटतंय यादी बघितल्यानंतर कुणाची नावं आली त्या यादीमध्ये, ती नावं या यादीमधली जी 7 नावं आहेत, खरंच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्याचं चिंतन करावं. ही 7 नावं किती दिवस पक्षात दिसली होती तुम्हाला? कोण कोण काम केलं या 7 लोकांचं पार्टीचं? मला त्यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही, पण मला आता कळलंय दलाली केल्यानंतर सुद्धा नावं हातमध्ये येते. ह्याचं उदाहरण आता इथं बघायला मिळालं. इथं ज्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं एकमेकाला काही गोष्टी पोहोचवल्या तरी त्यांची नावं हात येते. ह्याचं मोठं उदाहरण आता इथं या सभागृहात मिळालं. ह्याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट नाही. एका कार्यकर्त्याला सांगायची वेळ येते की अर्ध्या तासात जर माझं नाव नाही आलं तर मी आत्महत्या करेन असं म्हणल्यावर कळून द्यायची वेळ आलेली आहे. ही आजच्या दिवशी या महापालिकेत सगळ्यात काळा दिवस आहे. आणि पहिला दिवस असा होणार असेल तर पुढे 5 वर्ष आपल्याला काय बघायला मिळतं. सोलापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा होती. यामध्ये महत्वाचा विषय परिवहन समितीचे सदस्य नेमणे व जे स्वीकृत सदस्य आहेत त्यांचे नेमणे याकरता विषय असताना भारतीय जनता पार्टीनं त्यांच्या हिश्श्याला आलेले 8 सदस्य त्यांनी 8 असताना त्यांनी कालच चालबाशी केली आणि एका सदस्याला 25 लाख रुपये देऊन त्यांना त्यांनी 88वर नेली त्यांची संख्या आणि त्यांच्या हिश्श्याला 9 सदस्य आले. सभागृह नेत्यांनी लाईव्ह मध्ये सांगितलं पळ म्हणले की पळाले. आता हे सगळे बालाही चोरला जाऊन बसतील. नियम असा सांगतो ही सभा संपायच्या आत ही नावं त्या ह्याच्यावर एक मताने असू द्या 2 मतांनी ते डिक्लेअर व्हायला पाहिजे होतं. हे डिक्लेअर झालेले नाही आहेत. त्याच्यामुळं आजची बेकायदेशीर सभा आहे. आता आमच्या म्हणण्यानुसार ही 7च नावं फायनल आहेत. 9 आणि 8 आणि 9 नाव जेव्हा येईल तर आम्ही त्यासाठी कोर्टात जाऊ. आता जी काही नावं आली होती जी वाचलीत सभागृहात तीच नावं आता शेवट नावं असतील. आणि परिवहनची तर ह्यांना नावं करता आली नाहीत. मागच्या वर्षी सुद्धा तुम्हाला माहीत आहे स्थायी समितीची नावं त्यांना करता आली नव्हती. स्थायी समिती 4 वर्ष भारतीय जनता पार्टी सत्ता असून सुद्धा त्यांना करता आलेली नव्हती. त्याच पद्धतीनं चेअरमन नव्हता. सगळा भोंगळा कारभार आपण महापालिकेचा बघितला. विषय जर का आज पूर्ण नाही किंवा त्यांना जर अनुमोदन किंवा प्रस्ताव तो पारित नाही झाला, नाही 2 प्रस्ताव करता घेता येणार नाही. मग तो पूर्ण सभा तगूर झाली असती तर आपण हे मान्य करता आलं असतं. त्यांनी त्या प्रस्तावातले 10 मधले 8 नावं MIMचं एक 9वं नाव हे डिक्लेअर होत आहे. म्हणजे टोटल 8 लोकांची नावं डिक्लेअर झाली आणि 2 नावांसाठी आम्ही सभागृहात वोट करणार ही कुठला प्रस्ताव. आणि त्यांनी तसंही सांगितलेलं नाही की आम्ही 8 नावं डिक्लेअर करतोय. आणि त्याच्यामुळे ही नेमबाह्य चुकीच्या पद्धतीनं महाराष्ट्रात आज सगळीकडे नव्यानं महापालिका झालेले आहेत. असं कुठेही घडलेलं असेल. मी फडणवीस साहेबांना विनंती करतो शिस्तीचे नेते म्हणून तुम्हाला महाराष्ट्रात ओळखलं जात आहे. फडणवीस साहेबांनी नगरसेवक म्हणून काम केलंय, महापौर म्हणून काम केलंय. महापौर पदाचे काय अधिकार असतात, सभागृहाची किती गरिमा असते. पण अशा पद्धतीनं हॉटेलला बसून जर तुम्ही सभागृह चालवत असाल पालकमंत्री महोदय तुम्हाला हात जोडून विनंती आहे तुम्ही जिल्ह्याचा कारभार करा. महापालिकेत अशा पद्धतीचा चुकीचा कारभार करण्याची परंपरा सोलापूरला